2 ते 3 सेकंदाचं महत्त्व त्या पोलीस भरतीतील मुलांना विचारा, जे 2 ते 3 वर्षापासून पोलीस बनण्यासाठी ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतात आणि प्रॅक्टिसही खूप जबरदस्त करतात आणि मेहनत इतकी असते की त्यांना त्या ठिकाणी पोलीस होण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परंतु 2 ते 3 सेकंद जरी कमी पडले तरी ते पोलीस होत नाही. मित्रांनो, त्यावेळेस त्याला निराशा येते. थोडक्यात सांगायचं हेच, आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट ही मुहूर्त पाहून येत नसते. मग ते दुःख असो किंवा सुख असो. आता दुःखाचं जर म्हटलं तर आपण फक्त प्लॅन करू शकतो, पण सक्सेस नेण्याचं काम देवाच्या हातात असतं. थोडक्यात आपल्याला हे जीवन देवाने दिलं आहे आणि हे जीवन कधी संपेल हे आपल्याला पण माहिती नाही आहे. त्यामुळं आपण फक्त प्लॅन करणे, कठीण काम करणे आणि त्याला सक्सेस बनवण्याचं काम करत राहणे. मित्रांनो, पोलीस भरतीतील मुलं किती भयानक मेहनत करतात, गोळा फेकतात, लांब उडी, उंच उडी, रनिंग अशा सगळ्या गोष्टी परफेक्ट करतात. हे करत असताना पोलीस भरतीच्या अक्षरशः शेवटच्या मोमेंटला जर त्यांना 2 किंवा 3 सेकंदाने त्यांचं रनिंग आलं नाही किंवा गोळ्यात काही कमी पडलं तरी ते पोलीस होत नाही. मित्रांनो, विचार करायला हवा आहे. कितीतरी मेहनत प्रत्येकजण करतो, प्रत्येकजण मेहनत करतो. सक्सेस होण्याच्या धडपडीसाठी प्रत्येकजण लढत असतो. फक्त काहींना सक्सेस हे लवकर मिळतं, काहींना 1, 2, 3 प्रयत्नानंतर सक्सेस मिळतं. फक्त एकच असतं की आयुष्यामध्ये कंटिन्यूटी पाहिजे, सातत्य. सातत्य जर असेल तर सक्सेस ऑटोमॅटिक आपल्याकडे येणार आहे. आपण एक दिवस केलं आणि थकलो आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं तर ते सक्सेस आपल्यापर्यंत येणारच नाही. कितीतरी ठिकाणी बघा, एक गोष्ट अनेक अनेक वेळेस जेव्हा माणूस करतो तेव्हा त्या गोष्टीत तो पूर्णपणे सक्सेस होऊन जातो. पूर्णपणे त्या गोष्टीचा त्याला अनुभव येतो. असंच आहे पोलीस भरतीचं पण. तर पोलीस भरती करणारे विद्यार्थी कोणी एका टर्ममध्ये होतं, कोणी 2, कोणी 3 अशा अनेक